हॅलो व्ह्यूवर्स, आपण एक पोल घेतला होता. त्या पोलमध्ये मी विचारले होते की आपल्या चॅनलवर कोणत्या विषयाचे लेक्चर्स सुरू करावेत. तर मॅक्झिमम लोकांचे म्हणणे आहे सायन्सचे लेक्चर घ्या. तर आपण विज्ञानचे लेक्चर या व्हिडिओपासून सुरू करत आहोत. आपण हे लेक्चर्स आपल्या क्लास लावायची गरज नाही. या सिरीजमध्ये सुरू करणार आहोत. तर आपण सुरुवात न्यूट्रिशन या चॅप्टरपासून करूया, म्हणजेच पोषण. यामध्ये पोषक द्रव्ये म्हणजेच न्यूट्रिएंट्स. आता या पोषक द्रव्ये किंवा न्यूट्रिएंट्सचे दोन प्रकार, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मायक्रोन्यूट्रिएंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्स हे काय असतात, तर हे आपल्याला जास्त प्रमाणात लागतात आणि आपल्या डाएटमध्ये यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यामध्ये तीन गोष्टी येतात. नंबर 1 कार्बोहायड्रेट्स, म्हणजे ज्याला मराठीत कर्बोदके. नंबर 2 प्रोटीन्स, म्हणजेच प्रथिने. आणि नंबर 3 फॅट्स किंवा लिपिड्स, म्हणजेच मेद-आम्ले. तर नंबर 1 कार्बोहायड्रेट्स पासून आपण सुरुवात करूया. कार्बोहायड्रेट्स काय आहेत, तर हे नॅचरली ऑकरिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. म्हणजेच काय, तर निसर्गतः निर्माण होणारे सेंद्रिय संयुगे आहेत. तर सेंद्रिय म्हणजेच ऑर्गॅनिक, याचा अर्थ काय आहे, तर ज्यामध्ये कार्बन असतो त्याला सेंद्रिय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक. तर कार्बोहायड्रेट्सचा आपल्यासाठी उपयोग काय आहे, ऊर्जा मिळवण्यासाठी. या कार्बोहायड्रेट्सचे विभाजन म्हणजेच ब्रेकडाऊन शरीरात केले जाते. यात कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते. हे मुख्यत्वे साखर असतात, शुगर असतात, आणि यासाठी सॅकराइड्स हा शब्द वापरला जातो. सॅकराइड्स जे असतात ते दोन प्रकारचे असतात. नंबर 1 मोनोसॅकराइड्स आणि नंबर 2 डायसॅकराइड्स. तर मोनोसॅकराइड्स काय असतात, तर हा शुगरचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे. सिम्पलेस्ट का आहे, कारण यापुढे याचे विभाजन आपल्याला करता येत नाही. तर याचे आपल्याला उदाहरणं पाहायचे आहेत, जे की आपल्याला MPSC परीक्षेला विचारत असतात. ग्लुकोज हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. फ्रुक्टोज याला आपण फल शर्करा म्हणजेच फ्रूट शुगर असे सुद्धा म्हणतो. रायबोज हा DNA पार्ट असतो. आणि गॅलॅक्टोज हा लॅक्टोजचा कंपोनंट असतो. हे उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, हे परीक्षेला विचारतात. नंबर 2 डायसॅकराइड. डायसॅकराइड काय असतात, जेव्हा दोन मोनोसॅकराइड्स एकत्र येतात तेव्हा डायसॅकराइड बनतात. याचे उदाहरण पाहूया आपण. माल्टोज
माल्टोज हे कोणत्या दोन मोनोसॅकराइड्स बनलेले असते तर ग्लुकोज प्लस ग्लुकोज. लॅक्टोज, लॅक्टोज हे कोणत्या दोन मोनोसॅकराइड्स बनलेले असते तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. सुक्रोज, सुक्रोज हे कोणत्या दोन मोनोसॅकराइड्स बनलेले असते तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ही उदाहरणे आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारतात, त्यामुळे महत्त्वाचे आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, तुम्ही MLS असं लक्षात ठेवू शकता. ग्लुकोज तर सर्वांमध्ये आहे. माल्टोजमध्ये दोन ग्लुकोज येतात, लॅक्टोजमध्ये ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज, सुक्रोजमध्ये ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. आता हे दोन मोनोसॅकराइड्स आहेत आणि याच्यामध्ये जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड दिसत आहे, तो आहे ग्लायकोसिडिक बॉन्ड. MPSCने अजून यावर प्रश्न विचारला नाही, पण आता MPSC डीपमध्ये जात आहे तर तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा या बॉन्डचं नाव. दोन मोनोसॅकराइड्समध्ये डायसॅकराइड जेव्हा दोन मोनोसॅकराइड्सने कनेक्ट होतात तेव्हा जो बॉन्ड असतो तो ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. आता आपण पाहिलं दोन मोनोसॅकराइड एकत्र आले की डायसॅकराइड बनते. तसेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 3 ते 10 मोनोसॅकराइड जर एकत्र आले तर ओलिगोसॅकराइड्स बनतात आणि 10 पेक्षा जास्त जर मोनोसॅकराइड्स एकत्र आले तर मग पॉलिसॅकराइड्स बनतात. पॉलिसॅकराइड्स पाहूया आपण. तर पॉलिसॅकराइड्सचं वैशिष्ट्य काय आहे तर हे पाण्यात विरघळत नाहीत, म्हणजेच इनसोल्युबल इन वॉटर असतात. याचे उदाहरणं काय आहेत तर स्टार्च. स्टार्च काय असते तर वनस्पतीमध्ये जे ग्लुकोज असते ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जाते. दुसरं उदाहरण आहे आपलं ग्लायकोजन. ग्लायकोजन काय आहे तर ॲनिमल्समध्ये जे ग्लुकोज असते ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर केले जाते. मानवामध्ये ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केले जाते. तिसरं एक्झाम्पल आहे आपलं सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे तर हा एक सेल वॉलचा कंपोनंट आहे. सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका. आता कार्बोहायड्रेट झाले, आता आपण पाहूया प्रोटीन्स. प्रोटीन्स कशासाठी लागतात आपल्याला तर आपल्याला माहीत असेल ग्रोथ अँड मेंटेनन्ससाठी, म्हणजेच शरीराच्या वाढीसाठी आपल्याला लागतात. मोस्ट ऑफ द हार्मोन्स म्हणजे बहुतेक हार्मोन्स आणि एन्झाईम्स जे असतात ते प्रोटीन्सचे बनलेले असतात. प्रोटीन्स हे इम्युन सिस्टीमचा सुद्धा भाग असतात. तर प्रोटीनचे सोर्सेस कोणकोणते आहेत ते पाहूया. पल्सेस म्हणजे डाळी, सोयाबीन, तसेच नॉनव्हेज फूड जसे चिकन, मटन. प्रोटीन्स जे असतात, प्रथिने जे असतात ते अमायनो ॲसिड्सचे बनलेले असतात. या अमायनो ॲसिड्समध्ये 2 ग्रुप असतात. एक असतो अमाइन ग्रुप म्हणजेच NH2 आणि दुसरा असतो कार्बोक्सिल ग्रुप म्हणजेच COOH. हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. म्हणजेच प्रोटीन्समध्ये पेप्टाइड बॉन्ड असतो, तर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण बघितलं कोणता बॉन्ड असतो तर कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड असतो. या पेप्टाइड बॉन्डलाच अमाइड लिंकेज असे सुद्धा म्हणतात. अमाइड लिंकेज. आता पाहूया इसेन्शियल अमायनो ॲसिड्स.
काही अमायनो ॲसिड जे असतात ते बॉडीमध्ये सिंथेसाइज होतात, म्हणजे तयार होतात, परंतु काही अमायनो ॲसिड जे बॉडीमध्ये तयार होत नाहीत, म्हणजे सिंथेसाइज बॉडीमध्ये होत नाहीत. मग असे अमायनो ॲसिड्स आपल्याला आपल्या डाएटमध्ये फूडच्या फॉर्ममध्ये घ्यावे लागतात. तर त्यालाच आपण म्हणतो इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. तर हे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स किती असतात, तर हे 10 असतात. काही उदाहरणे पाहूया. व्हेलाइन, ल्युसीन, आयसोल्युसीन, अर्जिनिन, आणि लायसिन. आणि तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, MPSCने अजून काही याबद्दल विचारलेले नाही आहे, पण तरी तुम्ही एक नजर यावर टाकू शकता. आता आपण पाहूया प्रोटीन्सचे 2 प्रकार. नंबर 1, फायब्रस प्रोटीन्स. हे कसे असतात, तर हे एकमेकांना असे समांतर असतात, पॅरलल असतात. हे कोणत्या बॉन्डने जोडलेले असतात, तर हे हायड्रोजन आणि डायसल्फाइड बॉन्डनी जोडलेले असतात. हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत. यामध्ये CHO, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन तसेच सल्फर सुद्धा असते. फायब्रस प्रोटीन्स आहेत, त्याचे आपण उदाहरण पाहूया. केस, लाकूड, सिल्क, मसल्स म्हणजेच स्नायू, हे या फायब्रस प्रोटीन्सचे उदाहरणे आहेत. प्रोटीन्सचा दुसरा प्रकार पाहूया आपण, जो आहे ग्लोब्युलर प्रोटीन्स. ग्लोब्युलर प्रोटीन्स कसे असतात, तर हे गोल आकाराचे असतात, स्पेरिकल असतात. हे पाण्यामध्ये विरघळतात, सोल्युबल इन वॉटर असतात. याचे उदाहरण काय आहेत, तर इन्सुलिन, अल्ब्युमिन याची उदाहरणे आहेत. आता आपण फॅट्स पाहूया, ज्याला आपण लिपिड्स सुद्धा म्हणतो. हे पाण्यामध्ये विरघळत नाहीत, हे इन्सोल्युबल इन वॉटर असतात. परंतु हे नॉन पोलर सॉल्व्हंट्स जे असतात त्यामध्ये हे विरघळतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे फॅट्स कायसाठी असतात, तर हे ऊर्जा साठवण्यासाठी उपयोगी असतात. काही हार्मोन्स हे फॅट्सचे बनलेले असतात, जसे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हार्मोन्स, उदाहरणार्थ एस्ट्रोजन. एस्ट्रोजन जो आहे तो फॅट्सचा बनलेला असतो. फॅट्सचे अजून एक काम काय असते, तर थर्मल इन्सुलेशन, म्हणजेच हे उष्णतारोधक असतात. ध्रुवीय प्रदेशात जेथे वर्षभर बर्फ असतो, अशा प्रदेशात शरीरातील टेम्परेचर मेंटेन करणे खूप आवश्यक असते. तर त्यासाठी आपण पाहू शकतो, बर्फाळ प्रदेशात जे प्राणी असतात, जसे की पोलार बियर वगैरे, त्यांची स्किन ही थिक असते खूप,
तर ही स्किन थिक का असते, तर त्यांच्यामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असते. तर असे का असते, तर आपण बघितलं फॅट हे उष्णतारोधक असते, उष्णतेला ते बाहेर जाऊ देत नाही, त्यामुळे बर्फाळ प्रदेशातील प्राण्यांची स्किन जी असते ती ठीक असते. आता आपण पाहूया फॅटी ॲसिड्स. फॅटी ॲसिड्स जे असतात ते लॉंग चेन कार्बोक्सिलिक ॲसिडचे बनलेले असतात. 3 फॅटी ॲसिड्स अधिक ग्लिसरॉल यांचे मिळून ट्रायग्लिसराईड बनते. ट्राय कशामुळे, कारण 3 फॅटी ॲसिड्स असतात त्यामुळे. ग्लुकोज जर शरीरात जास्त प्रमाणात झाले तर ते ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते. जर ग्लायकोजन एक्सेस झाले तर ते ट्रायग्लिसराईडच्या फॉर्ममध्ये स्टोअर होते, आणि ट्रायग्लिसराईड सुद्धा एक्सेस झाले तर मग ते कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतरित होते, जे की शरीरासाठी घातक असते. तर फॅटी ॲसिड्सचे 2 प्रकार पाहूया आपण. एक आहे सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, जे की सिंगल बॉन्डने जोडलेले असतात, आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, जे की डबल और ट्रिपल बॉन्डनी जोडलेले असतात. आपण सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स पाहूया. अगोदरच पाहिलेलं आहे आपण, यामध्ये सिंगल बॉन्ड असतो. हे रूम टेम्परेचरला सॉलिड स्टेटमध्ये असतात. हे आपल्याला ॲनिमल सोर्सेस पासून मिळतात. तर तुम्ही सांगू शकता का, जे रूम टेम्परेचरला सॉलिड असतात आणि ॲनिमल सोर्सेस पासून मिळतात असे कोणकोणते पदार्थ आहेत? उदाहरणार्थ पाहूया, तूप, लोणी इत्यादी. 2 नंबर आपला आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. हे आपल्याला मुख्यत्वे वनस्पतीपासून मिळतात. याचे उदाहरण आहेत ऑलिव्ह ऑइल, सेसॅमे ऑइल म्हणजेच तिळाचे तेल, सोयाबीन ऑइल, फॅटी ॲसिड्सचाच एक प्रकार आहे जो आपण न्यूजमध्ये नेहमी ऐकत असतो. गव्हर्नमेंटचा त्यावर प्रोग्रामसुद्धा आहे, त्याला म्हणायचं आपण ट्रान्स फॅट्स. ट्रान्स फॅट्स काय असतात, तर ते अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्सचाच एक प्रकार असतात. ते लिक्विड स्टेटमध्ये असतात. उदाहरण काय आहे, तर वनस्पती तूप, डालडा. हे हृदयासाठी घातक असतात. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खाली सांगा गव्हर्नमेंटचा ट्रान्स फॅटबद्दल कोणता प्रोग्राम आहे आणि त्यामध्ये आपल्याला ट्रान्स फॅटचे प्रमाण कधीपर्यंत किती करायचे आहे. बॅड फॅट्स. तर बॅड फॅट्स कशाला म्हणायचं,
ट्रान्स फॅट्स जे आहेत त्यांना आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड जे आहेत सिंगल बॉन्ड असलेले त्यांना म्हणायचं बॅड फॅट्स. आणि गुड फॅट्स कशाला म्हणायचं? जे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत त्यांना आपण गुड फॅट्स असे म्हणतो. लिपोप्रोटीन्स काय असतात ते पाहूया. लिपोप्रोटीन्स हे गुड आणि बॅड फॅटला कॅरी करत असतात. याचे दोन प्रकार असतात. एक आहे LDL म्हणजेच लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. LDL जे असतात ते बॅड फॅट्सला कॅरी करतात, त्यामुळे ते चांगले नसतात. आणि 2 नंबर HDL हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स हे गुड फॅट्सला कॅरी करतात, त्यामुळे हे चांगले असतात. तर MPSC परीक्षेमध्ये विचारतात LDL HDL बद्दल, तर तुम्हाला माहीत पाहिजे HDL हे गुड फॅट्स कॅरी करतात त्यामुळे चांगले असतात आणि LDL हे बॅड फॅट्स कॅरी करतात त्यामुळे चांगले नसतात. आता आपण पाहूया गाईच्या आणि म्हशीच्या दुधात फरक काय आहे. आपण लक्षात घ्या, म्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा फॅट्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स हे जास्त असतात. त्यामुळे आपल्याला म्हशीचे दूध पचायला वेळ लागतो. आणि गाईच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, म्हशीच्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते. जसे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स पाहिले होते तसेच आपण इसेन्शियल फॅटी ॲसिड्स सुद्धा पाहूया. हे फॅटी ॲसिड्स बॉडीमध्ये तयार होत नाहीत, फूडच्या फॉर्ममध्ये आपल्याला शरीरात घ्यावे लागतात. आपण पाहिलं होतं की इसेन्शियल अमायनो ॲसिड्स हे 10 होते, तर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स हे 2 आहेत. लिनोलेइक ॲसिड्स ज्याला आपण ओमेगा 6 असे सुद्धा म्हणतो, आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड्स ज्याला आपण ओमेगा 3 असे म्हणतो. तर आशा करतो तुम्हाला या लेक्चर सिरीजमुळे फायदा होईल आणि तुम्हाला क्लास लावायची गरज पडणार नाही. लेक्चर्समध्ये तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट सुचवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये इम्प्रूव्हमेंट्स सुचवू शकता, मी त्यावर वर्क करील. असेच फ्री लेक्चर्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी लेक्चर टाकल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. ऑल द बेस्ट. थँक यू.